माझ्या वाचनात अशी गोष्ट आली की इट इज व्हेरी इझी टू बी मोटिवेटेड व्हेन एव्हरीथिंग इज गोइंग व्हेरी वेल. सगळं खूप छान चाललेलं आहे आणि मग तुम्ही मोटिवेटेड असणं फारशी कठीण गोष्ट नाही आहे. बट द गोल इज दॅट यू मस्ट बी डिसिप्लिन व्हेन नथिंग इज गोइंग ॲज यू थिंक. जेव्हा तुम्ही काहीच तुमच्या मनाप्रमाणे होत नाही आणि त्यावेळेस सुद्धा तुम्ही डिसिप्लिन आहात, ते खरं महत्वाचं. कारण काय आहे, सगळी परिस्थिती चांगली असताना, सगळं आपल्या मनासारखं घडत असताना आपल्याला काम करायला काही प्रॉब्लेम येत नाही. कारण का, सगळं मनाप्रमाणे घडतंय ना, पाहिजे तसे रिझल्ट येत आहेत, तुम्ही एनर्जेटिक आहात, द पीपल आर चेअरिंग यू, एव्हरीथिंग इज हॅपनिंग अकॉर्डिंग टू तुमच्या प्लॅननुसार सगळं घडतं. बट द मेन सगळ्यात महत्वाची परीक्षा जी आहे, तुमची टेस्ट जी आहे, ती तेव्हा जेव्हा द सिच्युएशन इज कम्प्लिटली अपोजिट इट, जेव्हा पूर्ण विरोध असते. म्हणजे यू आर वर्किंग व्हेरी हार्ड येट यू आर नॉट गेटिंग एनी रिजल्ट. कोई रिजल्ट नहीं आ रहा, तुम कर तो रहे हो, बहुत हार्ड वर्क कर रहे हो, रिजल्ट नहीं आ रहा, कोई तुम्हारे लिए तालियां नहीं बजा रहा, नो वन इज अपलॉडिंग यू एंड यू आर फीलिंग दैट नथिंग टू डू. तुम्हें ऐसा लग रहा है कि कुछ भी नहीं करना चाहिए यार, इतना सब करने के बावजूद भी कुछ नहीं हो रहा. जब तुम्हारा माइंड टोटली निगेटिविटी में चला जाता है और उस वक्त तुम्हें हेल्प करता है डिसिप्लिन. मोटिवेशन नहीं हेल्प करेगा इस वक्त. मोटिवेशन मोटिवेशन इज जस्ट एन इमोशन, एक भावना है वो खाली. उसे वो कभी बहुत अच्छी होती, बहुत स्ट्रांग इमोशन होता है, कभी थोड़ा कम होता है, कभी कुछ भी नहीं होता है, वो इमोशन है, फीलिंग्स है वो. लेकिन डिसिप्लिन इज अ डिसीजन. जो डिसिप्लिन होता है ना, वो डिसीजन होता है. और जब तुम डिसिप्लिन के साथ कुछ चीजें करते हो ना, तो 100% वन डे यू विल गेट द रिजल्ट एज यू वांट. जैसे रिजल्ट तुम्हें चाहिए वैसे मिल जाएंगे. माइक टाइसन जो एक फेमस बॉक्सर चैंपियन है, उन्होंने डिसिप्लिन के बारे में बहुत बढ़िया बात कही थी. उन्होंने कहा व्हाट इज मीन बाय डिसिप्लिन. डिसिप्लिन क्या होता है? डिसिप्लिन वो होता है जो तुम करना नहीं चाहते फिर भी तुम्हें करना जरूरी है, अब तुम करते हो. तुम्हारा मन नहीं होता वो करने का, तुम्हारा मूड नहीं होता है. लेकिन डिसिप्लिन और मूड का कोई संबंध नाही आहे, काही संबंधच नाही या दोन गोष्टींचा. डिसिप्लिन म्हणजे तुम्हाला ते करायचं जे तुम्हाला करायचं मूड नाहीये, पण तुम्हाला ते करणं भाग आहे. दॅट इज कॉल्ड डिसिप्लिन. आणि जेव्हा तुम्ही डिसिप्लिन असता तेव्हा सिच्युएशन तुमच्या कितीही विरुद्ध असू द्या, किती अपोजिट असू द्या, काही फरक पडत नाही. तुम्ही तुमच्या गोलला चिकटून राहता, स्टिक राहता, अँड दॅट इज इम्पॉर्टंट. इट इज मोस्ट इम्पॉर्टंट टू बी डिसिप्लिन दॅन टू बी मोटिवेटेड. तुम्ही एखादा गोल ठरवलेला आहे, समजा फॉर एक्झाम्पल आपण म्हणूया तुम्ही वर्कआउटचाच गोल ठरवलेला आहे, आणि ज्यावेळेस तुम्ही सगळं तुमच्या मनाप्रमाणे घडतंय ना, त्यावेळेस तुम्हाला काय वाटत नाही. पण एक सिच्युएशन, एक पॉइंट अशी येतेच तुमच्या त्या गोलच्या मार्गामध्ये, की असं वाटतं की आपण एवढं हार्ड वर्क करतोय तरी पण काही रिझल्ट येत नाही. मग आपल्याला काही करावं असं वाटत नाही. आपल्याला असं वाटतं की आपण कुठेतरी स्टक झालेलो आहोत आणि मग आपण थकायला लागतो. आपल्याला आपलं पॉझिटिव्ह माइंड जे आहे ना, ते निगेटिव्हिटीमध्ये जायला सुरुवात करतं. आणि जेव्हा तो पॉइंट येतो, जेव्हा असं वाटतं की गिव्ह अप करूया आता, म्हणजे सोडून देऊया सगळं आता. आणि बरीचशी लोक जी आहेत ना, ती त्या पॉइंटला सोडतात. जे काही त्यांनी ठरवलेलं त्या ठिकाणी फुल स्टॉप देतात, पूर्णविराम देतात आणि त्यांचा तो मार्ग त्या ठिकाणी ते सोडून देतात. त्यांनी का सोडलेलं असतं माहितीये? त्यांच्यात ती अबिलिटी नाही किंवा ती कॅपॅसिटी नाही म्हणून त्यांनी नाही सोडलेलं. ऍक्च्युअली ते जे लोक होते ना, ज्यांनी ते करायला घेतलेलं होतं, कोणी असेल ते, जेव्हा ते कुठल्या तरी गोष्टीने मोटिवेट झालेले आहेत, उत्साहित झालेले आहेत, काहीतरी त्यांनी पाहून मोटिवेशन घेऊन ते झालेले आहेत, आणि दे आर टोटली रिलाय ऑन द मोटिवेशन ओनली. ते फक्त मोटिवेशनवर डिपेंड आहेत. आणि जेव्हा मी असं म्हणालो की मोटिवेशन इज जस्ट अन इमोशन, ते इमोशन आहे, कधी जास्त कधी कमी तर कधी काहीच नाही. जर जे लोक फक्त मोटिवेशनमुळे काही गोष्टी सुरू करतात, ते त्यांच्या ध्येयापर्यंत पोहोचूच शकत नाहीये. मग कोण पोचतं त्यांच्या ध्येयापर्यंत? तेच पोचतात जे मोटिवेशन ऐवजी डिसिप्लिनने सगळ्या गोष्टी करत असतात. डिसिप्लिन इज अ डिसिजन. हे तुम्हाला करायलाच लावतं. डिसिप्लिन मध्ये तुमच्या मूडचा, तुम्हाला काय वाटतंय, दॅट इज नॉट इम्पॉर्टंट. म्हणजे डिसिप्लिन जर तुम्ही असाल ना, आता माझ्याच बाबतीत मी सांगतो, मला बऱ्याचदा कधी कधी कंटाळा येतो. एवढे सगळं चांगले रिझल्ट मिळतात, एवढं छान रुटीन आहे, तरी पण सकाळी उठायचं म्हटलं की त्या टायमाला मला असं पहिला पॉइंट डोक्यात यायचाच, आता येतो कधी कधी, की काय करू, काय नाही. तुम्हाला काय करू असं तुम्हाला विचारायची गरजच नाही. तुमच्या प्रायोरिटी लिस्टवर तुमचं वर्कआउट आहे म्हटल्यानंतर तुम्ही उठणं, तुम्हाला जिम मध्ये जाणे आणि वर्कआउट करणे. म्हणजे डिसिप्लिन आणि मूडचा काही संबंध नाही. काय करू असं प्रश्न विचारायचा प्रश्नच नसतो तिथे. फक्त उठायचं आणि जे ठरलेलं आहे, जे तुमच्या लिस्टमध्ये आहे, ते जाऊन करणं, त्याला म्हणतात डिसिप्लिन. आणि जर तुम्ही डिसिप्लिनवर एखादी गोष्ट ठरवली असेल, तुमचा गोल जर डिसिप्लिनशी रिलेटेड असेल, डिसिप्लिनवर तुम्ही विश्वास ठेवलेला असेल, तर तुम्ही तुमचा गोल 101% अचीव्ह करू शकता.
and that is universal truth. Discipline is always greater than the motivation. But if you are motivated and disciplined, then it's a deadliest combination. तुम्ही मोटिवेटेड आहात आणि तुम्ही डिसिप्लिन आहात तर डेडलेस्ट कॉम्बिनेशन आहे आणि तुम्ही तुमच्या ध्येयापर्यंत नक्की पोहोचणार. आता वर्कआउट करायचं म्हणजे प्रत्येक वर्कआउट मागे तुम्हाला बॉडी बिल्डिंग करायची आहे, तुम्हाला शरीर कमवायचं असं नाहीये. तुमच्या फिटनेससाठी, तुमच्या आरोग्यासाठी तुम्हाला वर्कआउट करणं काही आरोग्यदायक सवयींची असं आरोग्यदायी सवयी तुमच्या अंगी लावायच्या आहेत की ज्याच्यामुळे तुमचं आरोग्य छान राहील, तुम्हाला कुठल्याही प्रकारचे आजार होणार नाहीत, तुम्ही एक लाईफ स्मूथली छान जगू शकाल. आणि जेव्हा तुम्ही छान असता ना, म्हणजे आरोग्यदायी असता, एव्हरीथिंग यू आर गोइंग टू एन्जॉय. सगळ्या गोष्टींचा तुम्ही आनंद घेऊ शकता. बऱ्याचदा लोकांना डिसिप्लिन राहणं का जमत नाही माहितीये का? कारण ते ना असं अट्रॅक्टिव्ह नाहीये, ग्लॅमरस नाहीये. डिसिप्लिन मध्ये राहताना आनंद येत नाही. म्हणजे सुरुवात तुम्हाला करताना ना असं कंटाळाच येतो, खूपच कंटाळा येतो. मग ते आनंददायक नाहीये किंवा ग्लॅमरस नाहीये, त्याच्यात तुम्हाला काही अट्रॅक्शन वाटत नाहीये. पण जेव्हा डिसिप्लिन राहिल्यानंतर तुम्हाला त्याचे रिझल्ट येतात ना, ते आर ऑसम. इतके भारी रिझल्ट असतात आणि मग तुम्हाला असं कळतं की यार डिसिप्लिन म्हणजे काय. तुमच्या आयुष्यात हळूहळू हळूहळू ते छोटे छोटे चेंजेस होत जातात आणि तुमच्या आयुष्याला इतकी छान शिस्त मिळते. आणि मग जेव्हा तुम्ही डिसिप्लिन्ड असता ना, जेव्हा सगळं एकदम छान चाललेलं असतं ना, आणि तुम्ही नॉट ओनली बाय द फिजिकली, यू आर बिकमिंग स्ट्रॉंग बाय युअर माइंड ऑल्सो. जेव्हा तुम्ही वर्कआउट करता, जेव्हा तुम्ही डिसिप्लिन असता, तेव्हा तुम्ही फक्त फिजिकली नाही फिट होत आहेत, तुमच्या मनाने, तुमच्या माइंडने सुद्धा इतके स्ट्रॉंग होता ना. आणि तुमचा माइंडसेट जो आहे ना, तो कम्प्लिटली चेंज होऊन जातो. यू आर ऑलवेज पॉझिटिव्ह. तुम्ही पॉझिटिव्ह असता आणि निगेटिव्हिटी जरी तुमच्या लाईफमध्ये आली ना, ती काही क्षणापुरती असते आणि तुम्हाला लगेच आठवतं की तुम्ही तुमचं हे आयुष्य डिसिप्लिन किती छान घडवलं. आणि आता एखादी वाईट गोष्टीच्या नादी लागून किंवा वाईट गोष्ट करून तुम्ही त्याला डिस्ट्रॉय नाही करू शकत. आणि म्हणून डिसिप्लिन फार महत्वाचं असतं. जेव्हा तुम्ही डिसिप्लिनने जाता ना, तेव्हा आयुष्यात कोणतीही सिच्युएशन येऊ दे, किती कठीण प्रसंग येऊ दे, तुम्ही डिसिप्लिन आहात, तुम्ही फिजिकली स्ट्रॉंग आहात आणि तुम्ही मेंटली स्ट्रॉंग आहात, देन यू कॅन फेस एव्हरी सिच्युएशन, whether it is comfortable, whether it is uncomfortable, whether it is good, whether it is bad. कशीही आयुष्यातली कितीही वाईट सिच्युएशन येऊ दे तुमच्या लाईफमध्ये, इफ यू आर डिसिप्लिन यू कॅन 100% फेस द सिच्युएशन. आता जेव्हा तू डिसिप्लिन झालेलंच आहे, तुमच्या आयुष्यामध्ये तुम्ही डिसिप्लिन आणलेलंच आहे, आता तुम्ही आयुष्यातली कुठलीही सिच्युएशन कशी हँडल करू शकतायत. आता तुम्ही स्वतःचं एक कॅरेक्टर बिल्ड केलेलं आहे, तुम्ही प्रूव्ह केलेलं आहे की तुमचा स्वतःवर विश्वास आहेच. म्हणजे जगावर तुमचा विश्वास असावा किंवा नसावा तो नंतरचा प्रश्न आहे, पण जेव्हा तुम्ही स्वतःला डिसिप्लिन एखादी गोष्ट सिद्ध करता आणि एखाद्या हार्ड वर्क करून एखाद्या तुमच्या गोलच्या मार्गावर किंवा ध्येयाच्या मार्गावर तुम्ही सतत कंटिन्युअसली कॉन्स्टंटली पुढे जाताय, याचा अर्थ तुम्ही स्वतःला सिद्ध केलेलं आहे, तुमचं कॅरेक्टर बिल्ड झालेलं आहे, तुमचं स्ट्रॉंगनेस बिल्ड झालेलं आहे, अँड यू आर नाव रेडी टू हँडल एव्हरी सिच्युएशन विच इज कमिंग टू युअर लाईफ. आणि लक्षात ठेवा मित्रांनो, जोपर्यंत तुमच्या मार्गामध्ये अडथळे येत नाहीत तोपर्यंत तुम्ही बिल्ड होणारच नाही. जर तुमच्या मार्गामध्ये काय अडथळेच येत नसतील तर तो एकदम साधा सरळ मार्ग आहे आणि त्या मार्गाने तुमची प्रगती पाहिजे तशी होणार नाहीच आहे. जेव्हा तुमच्या मार्गामध्ये अडथळे येतात आणि कुठेतरी तुमची परीक्षा घेतली जाते, तुमची मानसिकतेची परीक्षा घेतली जाते, तुमच्या शरीराची परीक्षा घेतली जाते, तुम्ही लास्ट पॉइंट पर्यंत स्वतःला पुश करताय, किती तुम्हाला वाटलं आता सोडून द्यावं, पण तुम्ही सोडत नाही, तुम्ही पुढे जाताय, तुम्ही करताय, तो मार्ग खरा. तिथून खरं तुम्ही तुमच्या लाईफला काहीतरी शेप देणार आहात, रिशेप करणार आहात आणि मग तिथे तुम्हाला पोहोचणं फार गरजेचं आहे. मार्गात तुमच्या अडथळेच येणार नसतील, काय नसेल तर काहीच नाही, तो मार्ग काही उपयोगाचा पण नाही. आणि सगळ्यात महत्वाचं काय असतं, मार्गात किती अडथळे आले तुमच्या ध्येयाच्या मार्गामध्ये, पण तुम्ही न थांबता, गिव्हअप न करता पुढे कंटिन्युअसली जात राहणं, दॅट इज द थिंग दॅट यू आर प्रूव्हिंग टू युअरसेल्फ. तुम्ही तुमच्या स्वतःला तुमच्यासाठी सिद्ध करता. सो गुड लक. जर तुमच्या मार्गामध्ये जर असं काही तुम्ही ठरवलेलं असेल तुमच्या आयुष्यामध्ये, नसेल ठरवलं तर ठरवा. सगळ्यात इम्पॉर्टंट तुमची प्रायोरिटी लिस्ट तयार करा, त्याच्यामध्ये तुमचं हेल्थ प्रायोरिटी लिस्ट बेसवर ठेवा, तुमचं डाएट प्रायोरिटी बेसवर ठेवा, तुमच्या आयुष्याला शिस्त येईल अशा गोष्टी ठेवा, चांगल्या गोष्टी ठेवा, वाचनाची सवय ठेवा. या सगळ्या गोष्टींनी तुमच्या आयुष्याला खूप छान शिस्त लागेल आणि तुम्ही आयुष्यामध्ये नक्की पुढे जाल. तुम्हाला कॉन्टेंट आवडला असेल, बोलण्यात काहीतरी तथ्य वाटत असेल तर नक्की लाईक, कमेंट, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब देखील करा आणि पुढे जात राहा. अँड थँक्यू व्हेरी मच.